नमस्कार मंडळी, मी सुरेखा. दीपावलीच्या तुम्हाला व तुमच्या गोड परिवाराला खूप खूप शुभेच्छा. तर दीपावलीमध्ये आपण लक्ष्मीपूजन करतो. तर ते सोप्या पद्धतीने अगदी मी मांडणी करून तुम्हाला दाखवणार आहे. चला आपण त्याची पटकन अशी तयारी करूया मग. तर इथे मी पाटावर एक कपडा अंथरलाय, फोटो ठेवलाय, फोटोला हार आणि वस्त्र घातलेलं आहे. लक्ष्मीचा आणि गणपतीचा फोटो आहे. त्याच्या बाजूला मी जराशी अक्षता ठेवलेल्या आहेत, कारण तिथे मला कलश ठेवायचा आहे. नंतर कलशामध्ये पाणी घेतलंय, त्याच्यात गंध, अक्षता, फूल, दुर्वा, एक नाणं आणि सुपारी घालायची आहे. आणि कलशाला आपल्याला स्वस्तिक काढून घ्यायचंय कुंकुने. आणि जसा नेहमीप्रमाणे आपण कलश भरतो त्या पद्धतीनेच हा कलश आपल्याला स्थापन करायचं आहे. हे बघा, इकडे आंब्याची किंवा विड्याची पानं ठेवली तरी चालते. 5 ठेवा किंवा 7 ठेवा. नंतर त्याच्यावर आपल्याला नारळ ठेवायचा आहे. नारळाची शेंडी वरच्या दिशेला असावी. नंतर नारळाला हळद कुंकू लावून घ्यायचं आपल्याला. नंतर त्याला एक असा दागिना घालून घ्यायचा आहे. आणि अशी वेणी असेल तर वेणी घालायची. गजरा असेल तर गजरा घालायचा आहे मोगऱ्याच्या फुलांचा, तो पण छान दिसतो. नंतर जिकडे मी पहिलंच अक्षता घालून ठेवलेल्या आहेत त्याच्यावर तो कलश स्थापन करायचा आहे. नंतर इथं जोडी जोडी मी असं 3 पानं ठेवलेली आहेत विड्याची. तर पहिल्या पानावर आपल्याला गणपतीची स्थापना करायची आहे. तर हे देव स्थापन करायच्या अगोदर आपल्याला त्यांना व्यवस्थित स्नान घालून घ्यायचंय पंचामृतनी. तर गणपती बाप्पांना गंध, अक्षता, फूल, दुर्वा आणि वस्त्र घालून घ्यायचंय. नंतर त्याच्यानंतर आपल्याला लक्ष्मीची पूजा करायची आहे. तर लक्ष्मीला हळद कुंकू, अक्षदा, वस्त्र आणि फूल घालायचंय. त्याच्यानंतर लक्ष्मीच्या बाजूला आपल्याला कुबेर देवताची पूजा करायची आहे. त्यांना पण गंध, अक्षदा, फूल आणि वस्त्र घालायचंय. नंतर बाजूला आपल्याला दिवा लावायचा आहे. दिव्याची पण आपल्याला पूजा करायची आहे. नंतर इकडे मी लक्ष्मीचा आवडत्या कवड्या असतात तर त्या घेतलेल्या आहेत. तर त्याची पण आपल्याला पूजा करायची आहे. आपण 5 भेटल्या तर 5 किंवा 7 अशा पण ठेवू शकतो. आणि कमलगट्टा म्हणून असतं, तो जर मिळाला तर तो पण तुम्ही पूजेला ठेवू शकता. ते पण लक्ष्मी मातेचं आवडीचं हे आहे. आणि तुम्हाला कमळाचं फूल भेटेल तर ते पण तुम्ही लक्ष्मीला अर्पण करू शकता, किंवा लाल कलरचं कोणतंही फूल. ओटी ठेवलेली आहे मी. आणि नंतर त्याच्यानंतर आपल्याला धनाची पूजा करायची असते. तर मी इकडे एक दागिन्यांची पूजा करायची असते, पैशांची पूजा करायची असते. गणपतीला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य ठेवायचा. त्यानंतर जे आपण धनतेरसला सुगड भरले होते त्याची पण पूजा करायची आहे. तर त्याच्या अगोदर बघा, इकडे मी छोटा झाडू मिळतो तो ठेवलेला आहे. त्याला पण, झाडूला पण फार महत्व असतं. त्याला पण गंध, अक्षता, फूल घालून घ्यायचंय. आणि तुम्ही जर मोठा झाडू आणला ना तर मोठा झाडू असा बाजूला ठेवून त्याची पण पूजा करायची. नंतर आपण मी सुगड ठेवलेले आहेत. हे 5 धान्याचे सुगड आहेत. हे आपण धनतेरस दिवशी पूजलेले होते तेच आहे. तर त्याची पण अशी पूजा करायची आहे. नंतर पाटाभोवती छानशी अशी रांगोळी घालायची आहे. फळं ठेवायची आहेत. तुमचा जर फराळ झाला असेल तर फराळ ठेवायचंय.
आणि नंतर दिवे लावायचे आहेत आपल्याला सगळ्या बाजूने व्यवस्थित असे. बघा आता मी रांगोळी घातली, दिवे लावले आणि आपल्याला गणपतीची आणि माता लक्ष्मीची आरती म्हणायची आहे. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना हॅपी दिवाळी.